नाशिक जिल्ह्यातील लैंगिक शोषण व महिला अत्याचार प्रकरणामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने महत्त्वाची मागणी केली आहे। प्रकरण उघडकीस आणणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे असे पक्षाकडून निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे। लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कोल्हार पोलीस ठाण्यास सादर केलेल्या निवेदनात शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना एकनाथजी शिंदे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याबरोबरच सत्य बाहेर आणणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या मागणीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये ज्याप्रमाणे आपल्या महिला भगिनीवर अन्याय झालेला आहे आणि एका भोंदूबाबाने खरात म्हणून जो कॅप्टन नावाने वावरत होता अशा खरातला कठोरात कठोर शासन व्हावं आणि खबरदार पोटारीचे संपादक दत्ताजी खेमनर यांना ज्याप्रमाणे धमक्या येत आहेत आणि जीवितास धोका निर्माण झालेला आहे त्या निमित्ताने आम्ही आज कोल्हार आउटपोस्ट येथे आदरणीय पारधी साहेबांकडे हे निवेदन देत आहोत। उद्देश एवढाच आहे की लवकरात लवकर दत्ताजी खेमनर यांना पोलीस संरक्षण मिळावं। त्याकरता आम्ही सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। ही जी घटना घडलेली आहे ही खूप दुर्दैवी आहे, कारण महिला भगिनींचं शोषण करणे, त्यांना गोड बोलून जाळ्यात ओढणं आणि अशा महिला भगिनींना ब्लॅकमेल करून कोट्यावधी अब्जावधीची संपत्ती तयार केलेली आहे। अशा ह्या हरामखोर अवलादींना कठोरात कठोर शासन व्हावं ही आमची मागणी असणार आहे। परंतु ही वाचा फोडण्यासाठी 1 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे खबरदार पुढारीच्या माध्यमातून ही बातमी प्रसारित झाली होती, संपादक आणि पत्रकार दत्ताजी खेमनर यांनी बातमी प्रसारित केली होती, परंतु त्या ठिकाणी त्यांना 5 कोटीची मागणी करून तुम्हाला नोटीस देऊ आणि तुम्ही अब्रुनुकसानीचा तुमच्यावर दावा करू हा त्यांनी त्यावेळेस त्यांना दमदाटी करून त्यांना हे बातम्या मागे घेण्यास भाग पाडलं होतं। परंतु या ठिकाणी आमच्या खबरदार पुढारीच्या संपादकांना योग्य न्याय 1 वर्षाने मिळत आहे, कारण त्यांनी जी बातमी लावली होती त्या बातमीच्या आधारे आज कठोरात कठोर शासन ह्या ढोंगीबाबावर झालंय। कारण आमच्या तालुक्याचं अपर पोलीस अधीक्षक आदरणीय सोमनाथजी वागचौरे साहेब, त्याचप्रमाणे DYSP साहेब अमोलजी भारती आणि तिथील सर्व सहकाऱ्यांनी सर्व पुरावे हे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री त्यांच्याकडे सुपूर्द केले। सगळे पुरावे हातात आल्यानंतर ह्या बाबाला पकडलेला आहे। काल आम्ही व्हिडिओ पाहिले, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही जी म्हण आहे त्यांनी ती प्रथमपणे सक्सेस केलेली आहे। याला चांगला रिपीट केलेला आहे आणि मग माध्यमांपुढे आणलेला आम्ही स्वतः पाहिलेला। अशा कठोरात कठोर राक्षसी अवलादींना जास्तीत जास्त शासन व्हावं हीच आमची अपेक्षा असणार आहे। या ठिकाणी आमचे सर्व जबाबदार कार्यकर्ते आले आहेत, आम्ही त्याद्वारे निवेदन साहेबांना दिलेलं आहे। निवेदनावरती जी नावं आहेत ते सगळे पदाधिकारी जबाबदार आहेत। ते पदाधिकारी म्हणजे आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना निश्चितपणे या ठिकाणी सर्वांचा उल्लेख होणं गरजेचं आहे आणि पदानिशी उल्लेख करतो या ठिकाणी, कारण आम्ही खूप जागृत आहोत। समाजामध्ये अशा काही घटना घडल्यास या ठिकाणी प्रवीणदादा लोखंडे RPI चे आठवले गटाचे शहर कार्याध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे सुनीलजी बोरुडे सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे ते काम करतात, ते प्रवक्ते आहेत, त्याचप्रमाणे बाळासाहेब गायकवाड RPI चे शहर संघटक आहेत। मी स्वतः शांभाऊ गोसावी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब या माध्यमातून काम करत आहेत। त्याचप्रमाणे हर्षदजी बर्डे आमचा जो आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, त्याचप्रमाणे शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहेत। अभिजितजी डांगे बाळासाहेबांची शिवसेना गट प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे तुषारजी कनगरे हे शहर प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना कोल्हार भगवतीपूर आणि कामेशजी बोर्डे तालुका प्रमुख विद्यार्थी सेना प्रतिनिधी बाळासाहेबांची शिवसेना असे आम्ही सर्वजण पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आदरणीय पारधी साहेबांनी निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन त्यांनी गृह खात्याकडे सुपूर्द करून आमच्या दत्ताजी खेमनर यांना लवकरात लवकर संरक्षण मिळावं, त्यांच्या जीवितास कुठलीही हानी होऊ नये हीच आमची अपेक्षा असणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आणि त्या क्लिपमध्ये विवश झालेला व्यक्ती होता ज्याला कॅप्टन खरात
आणि त्याचं खरं नाव म्हणजे भोंदूबाबा या नावाने ओळखलं जातं. अनेक महिलांचे शोषण त्यांनी केलं आणि विशेष म्हणजे या सर्व घटनांच्या मागे त्याने एक धार्मिकत्वाचा एक जो मुखवटा धारण केलेला होता त्याला फाडण्याचं काम आमच्या पत्रकार बंधू माननीय दत्तात्रेयजी खेमनर साहेब यांनी केलं. गेल्या वर्षी त्यांनी हा मुखवटा फाडला, परंतु ते त्यांच्यावरती दबाव आला आणि तो 1 वर्ष तो फाटलेला मुखवटा तसाच राहिला. परंतु ते म्हणतात ना, सत्याला मरण नाही, सत्य एक ना एक दिवस समोर येतच आणि ते सत्य 1 वर्षानंतर समोर आलं. खेमनर साहेबांनी जी मेहनत घेतली, जो प्रामाणिकपणा पत्रकारामध्ये दाखवला, त्याचं फळ त्यांना मिळालं आणि ती जी त्यांनी वाचा फोडलेली जी क्रिया होती ती सगळ्यांच्या समोर आली आणि तो जो भोंदूबाबा आहे त्याचा पर्दाफाश झाला. पत्रकार साहेबांना या प्रक्रियेमुळं जो दबाव त्यांच्यावरती आला, आजही त्यांच्यावरती तो दबाव आहे आणि आज आम्ही कोलार पोलीस स्टेशनमध्ये माननीय पारधी साहेबांकडे सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून अर्ज दिलेला आहे की त्या आमचे मित्र जे आहेत खेमनर साहेब यांना लवकरात लवकर संरक्षण मिळावं आणि नक्कीच त्यांच्या जीवितात धोका असण्याची संभावना आहे म्हणजे आहे. कारण त्यांनी खूप मोठ्या गोष्टीमध्ये हात घातला होता, सत्यतेमध्ये हात घातला होता. कारण या भोंदूबाबाच्या मार्फत एक धार्मिक संस्थेला, धार्मिक विचाराला एक तडा गेलेला आहे. आम्ही काम करतो, आम्ही धार्मिक दृष्ट्या एकमेकाला जोडण्याचं काम करतो, परंतु अशा भोंदूबाबा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या धार्मिकताचा उपयोग करतात आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे आमिष दाखवून महिलांचं शोषण करतात. अशा या भोंदूबाबांच्या कृत्यांमुळे धर्म देखील बदनाम होत आहे आणि असं होऊ नये त्यासाठी आमची मागणी आहे की माननीय पत्रकार खेमनर साहेब यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण मिळावं. या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रित आहोत. मी स्वतः RPI शहर अध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष आहे आठवले गटाचा. आमचे बंधू आहेत बाळासाहेब गायकवाड, RPI आठवले गटाचे शहर कार्याध्यक्ष आहेत. आमचे मोठे बंधू आहेत सुनील भाऊ बुरुडे, सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे ते राज्य प्रवक्ता आहेत. आमचे मार्गदर्शक मोठे बंधू श्यामभाऊ गोसावे आहेत, ते बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा उपप्रमुख आहेत. आमचे लहान बंधू आहेत अभिजित देखील अभिजित डांगे बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर प्रमुख पदाचं कार्य ते करत आहेत. तुषार कनगरे या ठिकाणी आहेत, शहर अध्यक्ष आहेत. आमचे RPI आठवले गटाचे उपशहर प्रमुख आहेत स्वप्नील लोखंडे. आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हर्षद बर्डे असेल, कामेश बुर्डे असेल, आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा एक जो मागणी केलेली आहे साहेब की खेमनर साहेबांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण मिळावं, याची आमची मागणी आहे आणि तुम्ही ते पूर्ण करताल अशी आमची अपेक्षा आहे. जय भीम. चे मित्र पत्रकार दत्तात्रेयजी खेमनर जे खबरदार पुढारीचे संपादक आहे आणि आता जो नुकताच झालेला खबरदार आपलं खरात कॅप्टन खरात या बाबांनी जो महाराष्ट्रामध्ये एकदम गलिच्छ काम केलेलं आहे त्या बाबांनी जो स्त्रियांसंग वागला किंवा जे कृत्य केलंय ते अतिशय निंदनीय आहे. त्याचा आम्ही सर्व समाज त्याचा निषेध करतो. पण आमचे जे दत्तात्रेय खेमनर जे खबरदार पुढारीचे पत्रकार आहे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा एक खुलासा केला होता 1 वर्षापूर्वी त्यांच्या पेपरच्या माध्यमातून. तर त्यांना धमक्या वगैरे यायला लागल्यात. त्यानुसार म्हणजे आम्ही सर्वांनी निवेदन द्यायचं ठरवलं होतं आज. तर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे व पोलीस अधीक्षकांना मागणी करतो का त्यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण देण्यात यावे ही नम्र विनंती करतो आठवले गटाच्या वतीने. छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये आपण असतो, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या सर्वांना सुरुवातीला अभिवादन करतो. आज आपण महाराष्ट्रात सर्वांना धरून काम करीत असताना असे भोंदूबाबा या महिलांवर अत्याचार करून अन्य ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अत्याचार करून त्यांना या ठिकाणी मी माझ्या लवजी क्रांती सेनेच्या वतीनं त्यांना कडक सजा झाली पाहिजे आणि खेमनर यांना बंदोबस्त मिळाला पाहिजे. एवढं बोलतो, थांबतो. जय महाराष्ट्र, जय लवजी. आज आपण कॅप्टन खरात भोंदूबाबा यांनी जे नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे उच्चांक मांडलेला आहे आणि स्त्रियांचे लैंगिक शोषण केलेलं आहे तेवढेच ते भागलेले नाही. त्यांनी त्यांची मालमत्ता 200 कोटी
इतकी त्यांनी माया जमवलेली. अशा या भोंदू बाबाला दत्तात्रय खेमनर यांनी 1 वर्षापूर्वी वाचा फोडली होती, पण त्यांना संरक्षण द्यावे ही मागणी मी करतोच. तसेच या कॅप्टन भोंदू बाबा यांचे ज्यांनी जे शोषण केलेले महिलांचे आणि ज्या गावामध्ये ते राहतात मिरगाव, त्या गावांनी सुद्धा ग्रामसभा घेऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यांनी गावात गोरगरिबांचे जमिनी लुटलेले. त्या अशा या बाबांना शासनाने कडक शासन द्यावे आणि पत्रकार शंकर खेमनर, दत्तात्रय खेमनर पोटारी, खबरदार पोटारीचे संपादक यांना संरक्षण द्यावे ही विनंती मी माझे संत कायकडे महाराज मित्र मंडळ RPI शहर संघटक या वतीने करीत आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण वेगवेगळ्या संघटनेच्या व पक्षाच्या माध्यमातून पत्रकार दत्तात्रयजी खेमनर यांना पोलीस प्रोटेक्शन मिळावा, त्याचप्रमाणे भोंदूबाबा मेजर अशोक खरात याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आपण आज पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत. आज खरातवरती जो गुन्हा दाखल झाला, SIT चौकशी झाली, याच्यातून जे प्रकरण समोर आलं आहे, जे महिलांचे लैंगिक अत्याचार होत आहेत, त्याचप्रमाणे 200 कोटीपेक्षा जास्तही त्या भोंदूबाबाची संपत्ती शासनाला एवढीच विनंती करतो, ही जी संपत्ती आहे याची चौकशी व्हावी व त्या संपत्तीची व मालमत्तेची चौकशी झाल्यानंतरून जो गैरव्यवहार असेल तो गैरव्यवहार रोखून संपूर्ण संपत्ती ही शासनाने जमा करून घ्यावी व ज्या गोरगरिबांना त्याने छळ आहे त्या सर्व गोरगरिबांना आर्थिक मदत करावी. त्याचप्रमाणे जे पत्रकार दत्तात्रयजी खेमनर आहेत यांना खेमनर आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन, त्याचप्रमाणे त्यांना आम्ही सर्व पक्षाच्या व संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. यापुढे जर त्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होण्याचा प्रयत्न जर होत असेल तर आम्ही ठामपणे त्यांच्या मागे उभे राहू. एवढं मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय खबरदार पोटारीचे संपादक दत्तात्रय भाऊ खेमनर यांनी 1 वर्षापूर्वी जो नाशिक जिल्ह्यातला कॅप्टन खराते यांनी जो आता जो भोंदूगिरी केलेली आहे, त्याला आता सगळे भोंदू बाबाच म्हणतात, पण त्यांनी जी भोंदूगिरी केली ती भोंदूगिरी अतिशय निंदनीय आहे. तर त्या संदर्भात दत्तात्रयजी खेमनरे यांना त्याच्याकडून धमकी येतात. 1 वर्षापूर्वी त्यांनी ते पर्दाफाश केला होता त्या गोष्टीचा, पण तो काही ते आता कसं ते कॅप्टन खराते यांनी थोडीशी त्याचे हातपाय हलवून त्या दत्तात्रय खेमनर यांच्यावर त्यांनी दबाव आणला. तर दबाव आणल्या कारणी ते पर्दाफाश करताना आला. तर त्यानंतर आता तो एकदम सगळ्या महाराष्ट्राने मिळून तो पर्दाफाश करण्यात आलेला त्या कॅप्टन खरातचा. तर आमची सगळ्यांची वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की दत्ताभाऊ खेमनर यांना संरक्षण देण्यात यावा, एवढीच माझी. जय महाराष्ट्र. नाशिक येथे जो काही कॅप्टन खरात या नावाच्या भोंदूबाबांनी जे काही महिलांवरती लैंगिक अत्याचार केलेत आणि ते समोर आलेले आहेत, तसेच त्यांनी हिंदू धर्माला काळीमा फासणारी अशी गोष्ट केलेली आहे. हिंदू धर्माच्या नावाखाली त्यांनी भोंदूगिरीचा वापर केलेला असून त्यांनी महिलांचे आर्थिक शोषण करून लाखोची संपत्ती जमा केलेली आहे. तर या सर्व गोष्टींचा पर्दाफाश करणारे खबरदार पोटारीचे संपादक दत्ताभाऊ खेमनर यांना त्यांच्याकडून त्यांच्या समर्थकाकडून धमक्या भरलेले कॉल येत आहे. जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. तर पोलीस अधीक्षक यांच्या वतीने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी आम्ही शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब गट यांच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत. भारती साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे आणि निवेदनाद्वारे आदरणीय पोलीस अधीक्षक सोमनाथजी घागरे साहेबांना विनंती करणार आहे की लवकरात लवकर दत्ताजी खेमनर यांना संरक्षण देऊन त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास याची जबाबदारी सर्वस्वी महाराष्ट्र शासनाची आणि गृह खात्याची असणार आहेत. कारण ज्या गृह खात्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी
देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहेत ते सर्वांना विश्वासात घेऊन आणि अशा ह्या सैतानी अवलादींना शासनच करणार आहेत. परंतु आमच्या गरीब संपादक खबरदारचे पुढारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.